ही आहे वेदगंगा. या घाटावरती एकमुखी दत्त मंदिर आहे. इथली वाहणारी शांत नदी येथील परिसर अगदी मनमोहनच टाकतो. आता इथे वाढत्या पर्यटनामुळे इथल्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम इथल्या गावकऱ्यांनी हाती घेतले आहे. त्यामुळे आम्हाला इथं काही जास्त काही पाहता आले नाही, त्यामुळे मी इथून लगेचच बाहेर पडलो. आज आमच्या पटकरची सुरुवात खरं तर शेनगाव येथूनच झाली म्हणायची. हे दत्त मंदिर पाहून झाल्यानंतर आम्ही इथून निघालो ते थेट मौनी जलाशय. आजची आमची मोहीम आहे किल्ले रांगणा आणि या मोहिमेत सहभागी आहेत आमचे मर्द मराठे मावळे, गोकुळ शिरगावचे वीर धुरंधर असे मावळे, अनिल सुतार, नंदकुमार पाटील, सौरभ पाटील, अमल पाटील आणि मी स्वतः सुरेश पाटील. तर पाहूया रांगणा किल्ला. हर हर महादेव. कोल्हापूर जिल्ह्याच्या भद्रगड तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगेत कोकण घाटमातेच्या सीमेवर असलेला हा एक महत्त्वपूर्ण दुर्गम किल्ला आहे, जो घनदाट जंगलात आहे आणि खरं तर अशा पायवाटांमुळेच ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे. इथे बरेच पर्यटक खास ट्रेकसाठी येत असतात. इथून पायवाटेने जाताना एक वेगळाच अनुभव येतो. दाट जंगल, पक्ष्यांचे वेगवेगळे येणारे आवाज आणि त्यात आमच्या बोलण्याने जंगलाची भंग पावणारी शांतता. खरोखर एक वेगळाच अनुभव आपल्याला येत जातो. चलो चलो सफारी पर, जंगल की सवारी पर, हाथी शेर और बंदर सब मिलकर गाए अंदर. हाथी आया डम डम चले, लंबी सूंड से गाना गाए, बंदर कूदे पेड़ की डाल, मस्ती करें सब हर हाल. शेर दहाड़े ताकत दिखाए, जंगल का राजा सबको लुभाए. तितली उड़ती रंग बिरंगी, फूलों पे करती नाच झलकी. मोर पंख फैलाए झूमे, बारिश में मस्ती में अखेर 7 किलोमीटरच्या अंतर डोंगरातून पार करत आम्ही पोचलो अगदी किल्ल्याच्या दरवाजाच्या जवळ. मनात एक वेगळीच लहर उठलेली. किती ती अवघड वाट आणि शेवटी आम्ही दरवाजाजवळ आलो. किल्ल्याची चौकट पार करताना महाराजांच्या उद्घोष केल्याशिवाय राहत नव्हतं. अगदी सुरुवात एक आपल्याला पडझड झालेल्या भिंतींचे अवशेष व एक विहीर दिसते. आता तर प्रत्येकाच्या मनामनात तर अक्षरशः मावळेच साकारले होते. ही विहीर. आत आल्यानंतर आपल्याला हे रांगणाई देवीचं मंदिर दिसतं. इथं आमच्या आधीच बरेच पर्यटक आलेले होते. खरं तर त्यांची एक कडकोट मोहीमच होणार होती दुसऱ्या दिवशी. या मंदिरामध्ये त्या कार्यकर्त्याने आधीच दिवाबत्ती केली होती. इथं साफसफाई आणि रात्रीच्या वेळी हॅलोजन जोडणाजोडी चालू होती. इथं आम्हाला असाच एक शिवभक्त भेटला. त्याने इथल्या येणाऱ्या लोकांच्यासाठी पाण्याची व्यवस्था वगैरे, परत रात्री मुक्काम असल्यामुळं
त्याने तिथं कडेला तटबंदीही केली होती. तो आम्हाला खरं तर सांगताना त्याच्या अंगात अगदी एक वेगळंच काहीतरी असं जाणवत होतं. आम्ही पण ध्यान लावून अगदी ऐकण्यात मग्न होत होतो. खरोखर अगदी आपलं घरदार सोडून इथं येऊन राहणं म्हणजे एक वेगळाच थ्रिल येत होता. शेवटी शिवभक्तीने वेडे झालेले हे आम्ही तिथून पुढे महाराजांची सदर, कोकण दरवाजा असे पाहत पाहत दरवाजाजवळ येऊन थांबलो. तिथं फोटो सेशन केलं. खरं तर आता सूर्यास्त होणार होता, त्यामुळे आम्हाला परतीचे वेध लागले होते. परत येताना सूर्यास्त तिथे पाहण्यासारखा होता. मावळणारा सूर्य, तो मंद प्रकाश अगदी आठवणी ठेवण्यासारखा होता. पण वेळ झाल्यामुळे मी शेवटचं दर्शन घेतले किल्ल्याचं आणि तिथून बाहेर पडलो. परती जंगलाची वाट, 7 किलोमीटर चालणं, ही दरवाजाजवळ असणारी ती चौकट, इथूनच पुढे बाहेर पडलो. अगदी मनात साठवून ठेवण्यासारखं सगळं होतं. तिथून पुढे अंधार केव्हा पडला आम्हाला कळलंच नाही. आणि त्याच अंधारात निमनिमणारे रातकिडे आणि ते गूढ अंधार, मोबाईलच्या उजेडातच आम्ही ती वाट शोधत शोधत बाहेर पडत होतो. त्यामध्ये सुद्धा एक वेगळाच अनुभव आम्हाला येत होता. ही नीरव शांतता, ते वेगवेगळे आवाज, जणू काही ते आम्हाला भयभीतच करत होते. शेवटी आम्ही आता शेवटच्या टप्प्यावर आलो होतो. येथून फक्त 1 किलोमीटर अंतर राहिले होते. कसे आम्ही वाट काढत शेवटी एकदा पोचलो. त्यानंतर पाटगावमध्ये एका चहाच्या टपरीवरती मनमुराद चहाचा सर्वांनी आनंद घेतला आणि आमची अखेर भटकंती इथे संपली व आम्ही घरी निघालो. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा.